मी विधान करणार, त्याच्यावर उत्तर द्यायचं. हां, जे काही विधान आहे त्याच्यावर खरं खोटं जे काही सांगायचं ते तुम्ही सांगू शकता. आधी तुम्ही उत्तर द्यायचं, मग आई तुम्ही, आणि सगळ्यात शेवटी आपलं उत्तर आम्हाला जाणून द्यायचं. ताई अजिबात रागवत नाही असं मिस्टरांचं म्हणणं आहे. खरं की खोटं? खोटं. खोटं. खरं म्हणजे रागवत नाही जास्त, म्हणजे लगेच राग शांत होतो. जास्त नाही, असं 1-2 मिनटं रागवलं तर म्हणजे लगेच काय बोललं तर लगेच शांत पण होतं. त्यामुळे तो असा राग वाटतच नाही मला, त्यामुळे नाही. काय आत्तापासून बाजू घ्यायला लागलाय बघताय ना सासूबाई. हां, पुढचं विधान. मिस्टर पैसे खूप जपून खर्च करतात. जपून नाहीच खर्च करत, म्हणजे असं करायचं तिथे पण करतात, पण असं नको तिथे पण करतात असं. हां, तुमचं काय म्हणणं आहे? खोटं. तुमचं काय म्हणणं आहे? खरं म्हणजे नक्कीच जपूनच खर्च करतो. मला आता जरी विचाराल तरी माझ्याकडे पूर्ण महिन्याभराचा एक पैसा कुठे गेला त्याचा सगळा हिशोब असतो. त्यामुळे जपूनच खर्च करतो. हां, ती वेगळी गोष्ट आहे की मंथ एंडमध्ये सगळं संपून जातं. घरी एखादा निर्णय घ्यायचा असेल तर मिस्टर सासूबाईंपेक्षा ताईची बाजू जास्त घेतील. खोटं. खरं. सासूबाई म्हणतात खरं. तुमचं काय म्हणणं आहे? खोटं. मी मम्मीची बाजू घेईन नक्कीच पहिले. हां, पण हिचं जर नक्की काहीतरी त्याच्यात असेल, बरोबर असेल, तर हां हिची साईड नक्कीच घेईल. पण हां, मम्मीचं पहिलं, कारण की तिला जास्त एक्सपिरियन्स आहे, तिने भरपूर चांगले चांगले डिसिजन्स आयुष्यात घेतलेले आहेत, तर तिचंच पहिलं. बघताय ना, बघून ठेवा, सगळं ऐकून ठेवा. आता दोघांच्याही सुखी संसारासाठी झी मराठीकडून हा आहे.